अगदी खुसखुशीत मऊ असे. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे मी रात्रीच अर्धा किलो साबुदाणा छान असा मऊ भिजन इतक्यात पाण्यात भिजवला होता आणि आता तो छान भिजलेला आहे. तो सर्व असा सुट्टा करून घ्यायचा आहे चमच्याने आणि एका भांड्याने आपण तो सर्व मोजून घ्यायचा आहे. तर इथे 6 भांडी भरतीने एवढा हा साबुदाणा भरला. तुमच्याकडे जे भांडं असेल त्याने तुम्ही तो मोजू शकता. तर ह्या भांड्याने 3 भांडी हा साबुदाणा भरला आहे आणि त्याच भांड्याने आपण पाणी घेणार आहोत. तर या भांड्याने म्हणजे हे वाटीचं प्रमाण असं की हे 6 हे भरले मी पाणी घेतले ह्या भांड्याने 6 3 वाटी आहे तर 6 वाटी पाणी घेतलेले ह्या भांड्याने. तर तुम्हाला जर जास्त पाणी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी अगोदर काढू शकता, पण मी एवढ्या सर्व पाण्यात हा साबुदाणा घातलेला आहे कारण की साबुदाणा जसा शिजतो तसा तो घट्ट होत जातं. तर आता आपण ह्या उकळत्या पाण्यामध्ये पाणी ठेवून पाणी छान असं गरम झालं उकळलं की मग आपण हा साबुदाणा घालून घेतला आहे. साबुदाणा छान असा ट्रान्सपरंट होतोपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. पाहू शकता साबुदाणा असा हलका होत आलेला आहे, पण छान असा पूर्णपणे तो ट्रान्सपरंट झाला पाहिजे. आता तोपर्यंत आपण इथे बटाटे खिसून घेऊयात. बटाटे छान इथं मी 3 घेतलेत. जवळजवळ हा 1 किलो बटाटा आहे. तर तुम्ही इथे कमीही घेऊ शकता, पण मला बटाटा आवडतो जास्त ह्या पळी पापडामध्ये, त्यामुळे मी तो जास्त घेतला आहे. तर आता हा खिसायचा आहे, खालपासून वरपर्यंत न्यायचा आहे म्हणजे खिस असा छान लांब लांब पडतो. आणि सर्व बटाटा खिसून असा पाण्यात घालायचा म्हणजे तो लाल पडत नाही. आपण हा सर्व बटाटा आता खिसून घेणार आहोत आणि तोपर्यंत आपला साबुदाणाही छान शिजेल. छान तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याचा स्टार्च जास्तपर्यंत. तर इथे पाहू शकता मी सर्व बटाटा खिसून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण ह्यात चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकताना सुद्धा ह्या ज्या पापड्या आहेत त्याला कमीच टाकायचं कारण की वाळवणातल्या प्रकार आपण जर मीठ जास्त झालं टाकतानाच थोडंसं कमी टाकायचं, नाही तर ते वाळून परत मीठ खूप जास्त लागतं आणि खारट होतं. त्याच्यामुळे टाकतानाच थोडंसं कमी टाकायचं कारण की वाळल्यानंतरही तो पदार्थ खारट लागतो. तर इथे पाहू शकता साबुदाणा आपला छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे. आता इथे मी जे मिरची होती ती मिक्सरला जाडसर वाटून घेतलेली आणि ती 2 चमचे टाकून घेतली. तुम्ही तुमच्या चवीनुसार ह्याच्यामध्ये जरी मिरची नाही टाकली तरी चालती, नुसत्या मिठाच्या पळीपापड केल्या तरी छान लागतात, किंवा लाल तिखट किंवा हिरवी मिरची टाकू शकता. आता ह्यामध्ये आपण हा सर्व बटाटा घालून घ्यायचा आहे आणि खूप अशा खुसखुशीत मस्त होतात. आता छान आपण ते मिक्स करून घ्यायचे आणि राहिलेला हा बटाटा तो पणही घालून घ्यायचा आहे आणि एक 5 ते 10 मिनिट आपण हे छान आता शिजवून देणार आहे. बटाटा आपल्याला अर्धा कच्चा शिजवायचा आहे त्यातला. खूप छान लागतात ह्या पापड्या आणि दुप्पट फुलतात आणि झटकीपट होतात कारण की आपण पळीनीच घालतो त्याच्यामुळे त्याला खूप काही आपल्याला हे लागत नाही, कष्ट लागत नाहीत. एक 10 मिनिटातच घालून होतात. तर सर्व हा खीस दिसताना तुम्हाला खीस हा भरपूर प्रमाणात दिसतोय, पण आपण जेव्हा आपल्या पापड्या वाळतात तर त्यात खीस आहे का नाही हे दिसतही नाही. आता एक आपण 10 मिनिटं छान ते हलवून आणि शिजून घ्यायचं आहे. खाली लागलं नाही पाहिजे मिश्रण आपलं कारण की घट्ट झालं आहे. आता ते बटाट्याचा खीस अर्धवट शिजला की आपण ते कागदावरती घालून घेऊयात. पाहू शकता साबुदाणा मस्त असा ट्रान्सपरंट झालेला आहे.
उपासाला वगैरे खायला खूप छान लागतात ह्या. खाली हलवायचे म्हणजे खाली लागणार नाही भांड आपलं हे मिश्रण. तर आता आपण इथे शिजलाय का नाही बटाटा चेक करू. तर अर्धवट आपला शिजत आलेला आहे. आणि इथे पाहू शकता मी असं सर्व पापड्या घालून घेतल्यात आणि 1-2 दिवसानंतर पाहू शकता मस्त अशा खडखडीत वाळून तयार झाल्यात. एक गमीला भरून पापड्या आपल्या तयार आहेत. आता आपण त्या तळून पाहूयात. तर इथं आपलं तेल तापलेलं आहे. पाहू शकतात मस्त अशा फुलतात ते. अशा प्रकारे आपण पापड्या तळून पाहूयात आणि मस्त अशा खुसखुशीत मीठ वगैरे सर्व व्यवस्थित. त्यासाठीच घालताना मीठ थोडंसं कमीच घालायचं, कारण की वाळल्यानंतर पदार्थ मग खूप असा खारट होतो, मीठ उडत नाही त्यातलं. पाहू शकता मस्त अशा आपल्या पापड्या फुलतात ते. चांगल्या वाळून घ्यायच्या म्हणजे वर्षभर आपल्या पापड्या छान टिकतात. इथे पाहू शकता मस्त अशा हे झाल्यात. आपण एक तोडून पाहूयात. आणि तुम्ही पाहू शकता बटाटाही छान त्यातला दिसतोय. मस्त अशा क्रिस्पी झाल्यात.